पिंपरी चिंचवडमध्ये गेली 14 वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्यायानं अजित पवार यांचा बालेकिल्ला ढासळण्याकरता भाजपनं संपूर्ण ताकद लावण्याची रणनीती आखली आहे। राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवक पक्षात घेण्याची रणनीती तर आहेच, पण आता काही दिवसात अजित पवारांचे कधी काळचे विश्वासू अपक्ष आमदार महेश लांडगे यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे। स्वतः महेश लांडगे यांनीही तसे संकेत दिलेत। पूर्णपणे निर्णय कार्यकर्ते घेणार पक्षाच्या संदर्भात, आणि जर प्रवेश म्हणा म्हणजे किंवा कुठं जाणार म्हणायच्या पेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की मी लोकांची कामं करतो आणि सरकार त्याला मदत करते लोकांची कामं करायला। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं महेश लांडगे यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार विलास लांडे यांची नाराजी दूर करत त्यांना सक्रिय केलंय। लक्ष्मण जगताप यांच्या डावपेचांना छेदण्याकरता अजित पवारांनी अनेक स्थानिक नेत्यांना पुढे केलंय। लक्ष्मण जगताप यांचा हे लॅपटॉप मॅन अर्थात सारंग कामतेकर यांच्यावर नको तेवढा विश्वास ठेवत असल्यानं भाजपत दोन गट पडलेत। त्यामुळे लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी कितीही ताकद लावली तरी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांबरोबरच त्यांना अजित पवारांच्या डावपेचांचा मुकाबला करायचा आहे। त्यामुळे भाजपला महापालिका निवडणुकांची लढाई सोपी नाही। पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचं साम्राज्य खालसा करण्यासाठी भाजपनं लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोन आमदारांवर आपली सारी भिस्त ठेवली आहे। पण लक्ष्मण जगताप यांची चिंचवड मतदारसंघापुरती मर्यादित अशी ताकद आहे, तर दुसरीकडे महेश लांडगे यांना विरोध करण्यासाठी विलास लांडे यांनी दंड थोपटलेले आहेत। त्यामुळं या दोन आमदारांच्या जीवावर भाजप सत्तेत येणार कशी हाच खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।